दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत या ठिकाणी शिपाई पदांसाठी या ठिकाणी भरती चालू आहे। शिक्षण फक्त यामध्ये 12वी पास लागणार आहे। महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीमध्ये आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे। पदाचं जे नाव आहे हे शिपाई आहे। शिपाईमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी आपल्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर ड्यूटी आपल्याला कोणती करावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीची दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची सर्व शिपाईची जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून ती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं ही शिपाईची या ठिकाणी भरती चालू आहे। एक लक्षात ठेवा, 12वी पास यामध्ये शिक्षण लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। 12 ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झाले आहे आणि 21 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या भरतीची। तर शिपाई पदामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आल्या। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळून दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये जे काही शिपाईचं पद आहे यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्यूटी कोणती करावं लागणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। शिपाईमध्ये कोणती ड्यूटी करावं लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही फाईल्स राहते, जे काही बँकेतल्या फाईल्स राहते तर ते जे विद्यार्थी बँकेतल्या फाईल्स राहते तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकेतील विविध विभागामध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे फाईल्स आणि कागदपत्रे पोहोचवणे हे आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। त्याचबरोबर टपाल सांभाळणे म्हणजे बँकेत येणारे टपाल जे काही लेटर आहे तर बघा जे काही बँकेत येणारे जे काही टपाल आहे ते स्वीकारणे आणि बाहेर जाणारे टपाल पोस्टात टाकणे हे काही काम करावं लागणार आहे। ग्राहकांना मदत आपल्याला करावं लागणार आहे। बँकेत येणाऱ्या ग्राहकांना योग्य काउंटर दाखवणे किंवा फॉर्म भरून देणे आणि कार्यालयीन कामं सुद्धा असणार आहे। बँकेतील अधिकाऱ्यांच्या केबिनची स्वच्छता पाहणे, त्यांना पाणी किंवा चहा देणे, त्याचबरोबर चेक आणि कॅश संबंधी मदत गरज पडल्यास कॅशियर किंवा इतर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कागदपत्राची जुळवाजुळवी करणे हे काही जे विद्यार्थी मिळून ड्युटीला राहणार आहे। कामाची जी वेळ आहे सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। बँकेच्या कामामध्ये जे काही बँक आहे उघडते 9:30 ते 5:30च्या दरम्यान आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे आणि कामकाजाचे दिवस बघा बँकेच्या नियमानुसार महिन्यातील काही ठराविक शनिवार, उदाहरणार्थ दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी सुट्टी आपल्याला असणार आहे। त्याचबरोबर कामाचे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग देईल त्या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून आपल्याला यामध्ये जे काही ते बँकेची गाडी राहते, कॅशची जी गाडी राहते त्या कॅशची गाडीसोबत सुद्धा आपल्याला कधी कधी जावं लागते, ह्या शाखेमध्ये त्या शाखेत जाणे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या भरतीमध्ये, ठीक आहे। तर ही जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली आहे, जाहिरात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर 12 ऑगस्ट 2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 21 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर ही जी भरती निघाली आहे तर बघा दी सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ही भरती निघाली, म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये ही शिपाईची भरती निघाली, एक लक्षात ठेवा। दी सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ही भरती या ठिकाणी निघाली आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आहे। शिक्षण 12वी पासामध्ये ठेवण्यात आलं आहे। आता आपण यामध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं, आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। 70 मार्काचा पेपर असणार आहे, 30 मार्काची मुलाखत होणार आहे, याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे दी सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये। तर बघा आपला यामध्ये काय असणार आहे, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये 70 मार्काचा पेपर असणार आहे आणि ऑफलाईन हा पेपर होणार आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर हा 70 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाणार आहे, चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जाणार आहे, सांगली जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असणार आहे, बँकिंग व सहकारी या विषयाच्या अभ्यासक्रमावर याच्यावर जे विद्यार्थी मिळून 70 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहे। हे सगळे मिळून मिसळून 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर आपलं 30 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, मुलाखत असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये निवड होणार आहे सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कागदपत्र जर आपण यामध्ये कागदपत्र सुद्धा मी तुम्हाला पुढे
सांगणार आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं निवड होणार आहे. एक लक्षात ठेवा, सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत तर ही शिपाई पदासाठी ही भरती चालू आहे. सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत शिपाईचं पद आहे. वर्दीसुद्धा आपल्याला खाकी भेटणार आहे. शिक्षण 12वी पासच लागते. तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची बघू शकता विद्यार्थी मित्रांनो शिपाई भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे. तर बघा 12 ऑगस्ट 2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 21 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आणि त्याचबरोबर परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांक बघू शकता 21 ऑगस्ट 2026 आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सूचना दिल्या. बघू शकता, सूचना वाचून घ्या. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही आहे. उमेदवारांना परीक्षा शुल्क रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करता येणार आहे. आणि त्यानंतर बघू शकता, थोडं खाली तुम्हाला आणखीन वाचून दाखवून देतो. तर वयमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता, ठीक आहे, तर परीक्षा जी आहे ही आपली ऑफलाईन होणार आहे. आपलं जे यामध्ये निवड होणार आहे जे सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर आपलं या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं पेपर असणार आहे 70 मार्काचा पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मराठी व्याकरणचे प्रश्न, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमत्ता चाचणी, बँकिंग व सहकार या विषयावर 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 75 मिनिटाचा कालावधी राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे वा अन्य कारणामुळे विहित दिनांकास परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयी दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता ऑफलाईन पद्धतीने आपला हा पेपर असणार आहे आणि त्यानंतर आपलं मुलाखत असणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कागदपत्र पडताळणी. त्यानंतर बघा उमेदवारांची अंतिम निवड आपली कशा प्रकारे होणार आहे. उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुण व मुलाखतमधील गुणांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी करण्यात येईल. अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादीमधील समान गुणधारक करणाऱ्या उमेदवारांमध्ये सांगली जिल्ह्यातील उमेदवार असल्यास धारणकरिता असल्या उच्च शैक्षणिक अर्हता अनुभव या क्रमाने प्राधान्य देऊन उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येणार आहे. त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या अटी शर्तीनुसार परिवीक्षाधीन कालावधीकरिता नियुक्त देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता ऑफलाईन लेखी परीक्षा, त्याचबरोबर बघू शकता काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय बघू शकता आणखीन ऑनलाईन अर्ज बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या पदाकरिता या वेबसाईटवरून आपण फॉर्म भरू शकता. वेबसाईट कोणती आहे? https सांगली dccbank.in करिअर या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही काही सूचना वाचू शकता ज्या की यामध्ये सूचना दिलेल्या आहे, ज्या की महत्त्वाच्या सूचना वाचू शकता तुम्ही कारण की खूप इम्पॉर्टंट सूचना आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जाहिरात आहे सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकची शिपाई भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.